Dear friends, next part of brain is midbrain. जो पार्ट डायनसेफॅलॉन आणि पॉन्स वेरोलायच्या मध्ये असतो तो मिडब्रेनचा पार्ट आहे. The midbrain consists of two main parts like optic lobes and cerebral peduncle. इथं पहा ऑप्टिक लोब किती आहेत. Two pairs of rounded body on dorsal part of midbrain. दोन पेयर्स आहेत म्हणजे चार लोब्स आहेत. In man, as there are four optic lobes, it is named as corpora quadrigemina. काही ॲनिमल्स मध्ये दोनच असतात, बायजिमिना. आणि यातले हे जे वरचे दोन आहेत त्यांना म्हणायचं सुपेरियर कॉलिक्युलाय. हे जे खालचे दोन आहेत त्यांना म्हणायचं इन्फेरियर कॉलिक्युलाय. हे ऑप्टिक लोब्स असे क्रॉस असतात त्यामुळं त्याला म्हणायचं ऑप्टिक चाइज्मा. त्याला आपण काय म्हणतो, ऑप्टिक चाइज्मा. आणि हे क्रॉस झालेले असल्यामुळं आपल्यामध्ये बायनॅक्युलर विजन आहे, आपला स्टिरिओस्कोपिक विजन आहे, बायनॅक्युलर विजन आहे. स्टिरिओस्कोपिक विजन म्हणजे कितीतरी दूर दूर दूर. आता चंद्र तारे किती 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 दूर आहेत आपल्यापासून, पण त्यांना इथून आपण पाहू शकतो की नाही. दूरवरचं पण आपण पाहू शकतो, त्याला आपण म्हणतो स्टिरिओस्कोपिक विजन. आणि बायनॅक्युलर विजन म्हणजे दोन्ही डोळ्यांनी आपण एकाच इमेज वरती फोकस करू शकतो. तर ही अतिशय महत्वाची कॅरेक्टर आपल्या ऑप्टिक लोब मध्ये आहे. दोन ऑप्टिक लोब सेरेबेलमला जोडणारी एक कमिशर आहे, वॉल ऑफ व्हेसानियस. The posterior part of midbrain is called as टेक्टम. आणि यामध्ये मिडब्रेन मध्ये न्यूक्लियाय असतात, त्यांना म्हणायचं सबटेंटिया नायग्रा. हे सबटेंटिया नायग्राचे न्यूक्लियाय जे असतात ते बेसल गँग्लिया मध्ये असतात. आणि सबटेंटा नायग्रा काय सिक्रेट करतं तर डोपामाइन नावाचं केमिकल सिक्रेट करतं. आणि या न्यूरॉनचा लॉस झाला तर त्या पर्सन मध्ये पार्किन्सन डिसीज होऊ शकतो. आता वरचे दोन सुपेरियर कॉलिक्युलाय, खालचे दोन इन्फेरियर कॉलिक्युलाय. सुपेरियर कॉलिक्युलाय रिसीव सेन्सरी इम्पल्सेस फ्रॉम आईज and muscles of head and control visual reflexes. अचानक काही गोष्टी आपण पाहतो त्याचे व्हिज्युअल रिफ्लेक्सेस इथं रिसीव केले जातात. सो anterior optic lobes are concerned with vision which coordinate with head and eyeball movement when object is moving. कॉन्स्ट्रिक्शन ऑफ प्युपिल इन रिस्पॉन्स टू ब्राईट लाईट. आपल्या समोर डोळ्यासमोर जर ब्राईट लाईट लख प्रकाश पडला तर आपण काय करतो, प्युपिल लहान करतो.
म्हणजे विजन सुपेरियर कॉलिक्युलायचं फंक्शन. इन्फेरियर कॉलिक्युलाय रिसीव सेन्सरी इम्पल्सेस फ्रॉम इयर अँड मसल्स ऑफ हेड अँड कंट्रोल ऑडिटरी रिफ्लक्सेस. The posterior optic lobes concerned with auditory stimuli, loud sound, which move head in response to unexpected sound like barking of dogs. समजा आपण निघालो आणि अचानक कुत्रं भुकायला लागलं, आपण असं अचानक पाहतो की नाही, तो जो आवाज येतो अचानक, अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात त्या दरम्यान ते इम्पल्सेस, ऑडिटरी रिफ्लक्सेस या ठिकाणी कंट्रोल केले जातात. त्यानंतर सेरेब्रल पेडंकल किंवा त्यालाच नाव आहे क्रोरा सेरेब्री. इट इज प्रेझेंट टू व्हेंट्रल साइड ऑफ मिड ब्रेन विच कंटेन्स टू ट्रॅक्ट्स ऑफ लॉन्जिट्युडनल बंडल्स, लॉन्जिट्युडनल फायबर्स ऑफ व्हाईट मॅटर. इथं असे दोन बंडल व्हाईट मॅटरचे आपल्याला हा एक बंडल आणि लॉन्जिट्युडनल फायबर ऑफ व्हाईट मॅटरचा हा एक बंडल, असे दोन बंडल्स या ठिकाणी आहेत. यावर क्वेश्चन विचारला जातो. Crura cerebri consists of two bundles of white matter which are arranged longitudinally. हे लक्षात ठेवा. Crura cerebri connects cerebrum, pons viroלי, cerebellum यांच्यामध्ये रिले सेंटरचं जोडण्याचं काम करतं. It transmits motor impulses from cerebrum to limb muscles and control movements. It connects forebrain to hindbrain. म्हणजे जोडण्याचं काम क्रोरा सेरेब्री करणार. त्यानंतर अतिशय महत्वाचा पार्ट हाइंडब्रेन. It consists of cerebellum, pons viroли and medulla oblongata. Midbrain, pons viroli, medulla oblongata forms brain stem. तुम्हाला MCQ विचारला जाईल की ब्रेन स्टेम मध्ये कोणकोणते पार्ट येतात, तर मिड ब्रेन आहे, पॉन्स वेरोलाय, मेडुला ऑब्लॉंगिटा हे पार्ट येतात. इथं पहा सेरेबेलम, हाइंड ब्रेन कन्सिस्ट ऑफ सेरेबेलम, पॉन्स अँड मेडुला. तर त्यातला हा cerebellum. सेकंड लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन, ज्याला आपण छोटा मेंदू म्हणतो, हाच तो सेरेबेलम. सेकंड लार्जेस्ट पार्ट. इट फॉर्म्स 11% वेट ऑफ ब्रेन. 150 ग्रॅम वजनाचा हा छोटा मेंदू आपल्यामध्ये आहे. सेकंड लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन प्रेझेंट ऑन डॉर्सल साइड बिहाइंड द ब्रेन स्टेम. आता याच्यामध्ये व्हेंट्रिकल असतात का? नाही, आतनं सॉलिड आहे हा. कन्सिस्ट ऑफ आउटर फोल्डेड कॉर्टेक्स हॅव्हिंग गायराय सल्साय ऑफ ग्रे मॅटर. Outer cortex contains gray matter and inner medulla of white matter. आता इथं जर आपण पाहिलं, याच्या पूर्वीची फिगर घेऊया. या ठिकाणी एक अशी खाच दिसते आपल्याला आणि इकडं एक खाच आहे.
दोन अशा फिशर्स असल्यामुळं हे सेरेबेलम दोन सेरेबेलार हेमिस्फियर मध्ये डिवाइड झालं आणि हा मधला पार्ट जो आहे त्याला आपण म्हणतो वर्मिस. So it consists of two cerebellar hemispheres and median vermis. याच्यामध्ये ग्रे मॅटर आउटर साइडला आहे आणि व्हाईट मॅटर इनर साइडला आहे. इथं कॉम्प्लेक्स अरेंजमेंट आपल्याला दिसते. हे जे व्हाईट मॅटर दिसतं आपल्याला, हे व्हाईट मॅटर दिसतं. दिस व्हाईट मॅटर फॉर्म्स ब्रांचेस 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 इन ग्रे मॅटर जस्ट लाईक अ ट्री. व्हाईट मॅटर या ग्रे मॅटर मध्ये ब्रांचिंग करतं आणि आपल्याला एखाद्या झाडासारखं नेचर दिसतं, ट्री सारखं नेचर दिसतं. म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, आर्बोर व्हाईटी, ट्री लाईक अपीअरन्स. ट्री लाईक अपीअरन्स त्याला आपण म्हणतो. तर या सेरेबेलम मध्ये अशा प्रकारे दोन सेरेबेलार हेमिस्फियर्स आणि मेडियन वर्मिस असे तीन महत्वाचे पार्ट येतात. सेरेबेलम डज नॉट इनिशिएट मोमेंट. मोमेंटचं इनिशिएशन इथून होत नाही. मोमेंटचं इनिशिएशन इथून होत नाही, परंतु ज्या मोमेंट सेरेब्रमनं इनिशिएट केल्यात त्या मोमेंटचं फाईन ट्युनिंग करण्याचं काम सेरेबेलम करतो. इट रेग्युलेट्स अँड the contraction of skeletal muscles and brings about coordination and graceful movements. Accurate movement आपण याच्या सहाय्याने करू शकतो. म्हणजे वॉकिंगची ऍक्टिव्हिटी ऍक्युरेट करणं, रनिंगची ऍक्टिव्हिटी ऍक्युरेट करणं, स्पीकिंगची ऍक्टिव्हिटी ऍक्युरेट करणं, त्याचबरोबर नॉर्मल मसल टोन मेंटेन करणं, पोश्चर ऑफ बॉडी मेंटेन करणं, इक्विलिब्रियम, ओरिएंटेशन आणि बॅलन्स ऑफ बॉडी मेंटेन करण्याचं काम हा सेरेबेलम करतो. हा सेरेबेलम हे काम करतो. सो दिस इज सेकंड लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे पॉन्स वेरोलाय. इट इज अ थिक बँड ऑफ ट्रान्सवर्स नर्व फायबर्स प्रेझेंट अबव द मेडुला. मेडुला ऑब्लॉंगिटाच्या वरती, मेडुला ऑब्लॉंगिटाच्या वरती हे ट्रान्सवर्स नर्व फायबरचं जे थिक बँड आपल्याला दिसतं त्याला आपण म्हणतो पॉन्स वेरोलाय. इथं आपल्याला ऑप्टिक लोब्स दिसतात, ऑप्टिक चाइज्मा दिसतो, मॅमिलारी बॉडी दिसतात. त्याच्या खाली हा जो पार्ट आपल्याला दिसतो तो आहे पॉन्स वेरोलाय आणि त्याच्या खाली मेडुला ऑब्लॉंगेटा. These fibers runs across medulla and connect cerebrum to spinal cord. सेरेब्रम स्पायनल कॉर्डला कनेक्ट करण्याचं काम हा पॉन्स वेरोलाय करतो. इट आल्सो कनेक्ट बोथ लोब्स ऑफ सेरेबेलम. दोन्ही सेरेबेलर हेमिस्फियरला जोडण्याचं काम सुद्धा हा पार्ट करतो. आणि याच्यामध्ये आता ग्रे मॅटर आत बघा,
सेरेब्रम आणि सेरेबेलम या दोघांमध्ये ग्रे मॅटर आउटर साइडला आणि व्हाईट मॅटर इनर साइडला आहे. आता इथं जर पाहिलं तर ग्रे मॅटर इनर साइडला, व्हाईट मॅटर आउटर साइडला आहे. फंक्शन्स काय? नर्व फायबर्स क्रॉस विथ ईच अदर इन पॉन्स, त्याला डिकशन म्हणतो आपण. म्हणजे जसं महिला वेणी घालतात, इकडच्या केसाचा बंडल एक केला, इकडच्या केसाचा एक बंडल केला, त्यांना नर्व फायबर गृहीत धरा आणि हे बंडल हे दोन्हीकडचे बंडल इथं आले, पॉन्स मध्ये आले की ते क्रॉस करा. एकच क्रॉस करायचा आहे. आता वेणी घालताना अनेक क्रॉस असतात, तसं नाही, एकच क्रॉस करून मग हे बंडल इकडच्या बाजूला जाणार, हे बंडल इकडच्या बाजूला जाणार आणि इथंच नर्व फायबर्स क्रॉस होतात, डिकशनची प्रोसेस होते. आणि म्हणून लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फियर कंट्रोल्स द ऍक्टिव्हिटीज ऑफ राइट साइड ऑफ बॉडी अँड व्हाइस वर्सा. लेफ्ट हेमिस्फियर राइट साइडच्या ऍक्टिव्हिटी कंट्रोल करतं आणि राइट हेमिस्फियर लेफ्ट साइडच्या ऍक्टिव्हिटी कंट्रोल करतं. इट ऍक्ट्स एज अ रिले सेंटर फ्रॉम मेडुला टू हायर सेंटर्स. रिले सेंटरचं काम करणार. या ठिकाणी निमोटॅक्सिक सेंटर आहेत, ॲपेनुस्टिक सेंटर जे ब्रीदिंग रेट कंट्रोल करणारे सेंटर्स आहेत, ते सुद्धा या पॉन्स वेरोलाय मध्ये असतात. त्यानंतर हा लास्ट पार्ट आहे, त्याला आपण म्हणतो मेडुला ऑब्लॉंगेटा. More or less cylindrical with narrow posterior end and continue as a spinal cord. या मेडुलाच्या रूफला पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस असतात आणि तिथून सेरेब्रोस्पायनल फ्लुइड सिक्रेट केलं जातं. या मेडुलामध्ये ग्रे मॅटर आत, व्हाईट मॅटर बाहेर. पॉन सारखीच अरेंजमेंट इथं आहे. The white matter consists of ascending and descending nerve tracts. Ascending म्हणजे वर जाणारा nerve ट्रॅकचा सेन्सरी आणि डिसेंडिंग म्हणजे ब्रेन कडनं, ब्रेनच्या मेन सेंटर कडनं, सेरेब्रम कडनं येणारा डिसेंडिंग ट्रॅक मोटार. आता हा जो मेडुला ऑब्लॉंगेटा आहे, समजा सेरेब्रम, हे सेरेबेलम, हा पॉन्स आणि हा मेडुला ऑब्लॉंगेटा. या मेडुला ऑब्लॉंगेटाकडं आपण फक्त त्यातला मेडुला वेगळा दाखवू. दिस मेडुला ऑब्लॉंगेटा हॅज फोर्थ व्हेंट्रिकल. या ठिकाणी फोर्थ व्हेंट्रिकल आहे. त्या फोर्थ व्हेंट्रिकलला मेटासील और मायलोसील असं आपण म्हणतो. या फोर्थ व्हेंट्रिकलला थर्ड व्हेंट्रिकल ला कनेक्ट, फोर्थ व्हेंट्रिकल कनेक्टेड टू थर्ड ventricle by a canal called as aqueduct of Salvis or Iter. या रूफला नॉन नर्वस सेलचं पॅच आहे, त्याला आपण म्हणतो पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस.
ज्यामधून सेरेब्रोस्पायनल फ्लुइड सिक्रीट होतं ते पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस इथं आहे. त्याचबरोबर यामध्ये एक इथं ओपनिंग आहे, त्याला म्हणायचं फोरामेन ऑफ मॅजेंडी, आणि दोन साइडला ओपनिंग आहेत, त्याला आपण म्हणतो फोरामेन ऑफ लुश्का. या ओपनिंग मधून सेरेब्रोस्पायनल फ्लुइड जे आत वेंट्रिकल्स मध्ये आहे ते सब अरॅक्नॉइड स्पेस मध्ये येतं. सब अरॅक्नॉइड स्पेस मध्ये येतं. फंक्शन्स अतिशय महत्वाचा पार्ट आहे मेडुला ऑब्लॉंगिटा. याच्याकडे काही व्हायटल इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीजचे कंट्रोलिंग सेंटर्स आहेत, जसं हार्टबीट अतिशय महत्वाचं सेंटर इथं आहे, रेस्पायरेटरी सेंटर इथं आहे, पेरिस्टाल्सिसचं सेंटर इथं आहे, आणि त्यामुळं लिटल इंजुरी टू मेडुला कॉज सडन डेथ. कारण एक पार्ट छोटा आणि सेंटर महत्वाचे या ठिकाणी असतात, त्यामुळं मेडुलाला इंजुरी झाली की सडन डेथ येतो. नाना पाटेकर आपल्या एका सिनेमाच्या डायलॉग मारतो, काय यहा मत मार, यहा छोटा दिमाग होता है, यहा कुछ लगने से आदमी सडन मरता है. थोडंसं आपण मॉडिफाय केलं तर मेडुला कॉज लिटल इंजुरी टू मेडुला कॉज सडन डेथ बिकॉज इट हॅज मेनी व्हायटल सेंटर्स लाईक हार्टबीट, रेस्पायरेटरी, पेरिस्टाल्सिस एक्सेट्रा. हार्टबीट कार्डियाक सेंटर याच्याकडे हार्टबीट कंट्रोल करणार. रेस्पायरेटरी सेंटर आहे म्हणजे रेट आणि डेप्थ ऑफ ब्रीदिंगचं सेंटर या ठिकाणी आहे. व्यासोमोटार सेंटर डायलेशन अँड कॉन्स्ट्रिक्शन ऑफ ब्लड व्हेसल्स, रक्तवाहिन्या आकुंचन पावणं व्यासो कॉन्स्ट्रिक्शन, प्रसरण पावणं व्यासो डायलेशन, कॉन्स्ट्रिक्शन डायलेशन, कॉन्स्ट्रिक्शन डायलेशन, कॉन्स्ट्रिक्शन डायलेशन. याचं सेंटर इथं आहे. मेडुला ऑल्सो कंटेन्स नॉन व्हायटल रिफ्लक्सेस. आणखी नॉन व्हायटल इतके महत्वाचे नाहीत पण तरी काही सेंटर्स इथं आहेत, जसं ओमेटिंग, कफिंग, स्नीजिंग, स्नीजिंग म्हणजे शिंका येतात आपल्याला त्याचं सेंटर आहे. स्वॅलोईंग म्हणजे गिळणे, त्याचं सेंटर इथं आहे. यॉनिंग म्हणजे आपल्याला जांभई येते, जांभई येते, त्याचं सेंटर इथं आहे. हिकुपिंग म्हणजे आपल्याला उचकी लागते, उचकी लागण्याचा अर्थ वेगळा काढू नका. उचकी लागली म्हणजे कुणीतरी आठवण केली असं नसतं. लाफिंगचं सेंटर इथं आहे, हसतो आपण, त्याचं कंट्रोलिंग सेंटर इथं आहे. इट कंट्रोल्स द सिक्रीशन ऑफ सलाइवा, इट कंट्रोल्स द मिक्चुरेशन अँड डिफिकेशन. आपला हा कार्यक्रम दोन्हीचं कंट्रोलिंग सेंटर इथंच आहे. इट फॉर्म्स पाथवे टू कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम स्पायनल कॉर्ड टू ब्रेन. आणि याच्यापासून मेजॉरिटी नर्व बाहेर पडतात बघा. 8 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्स अरायजेस फ्रॉम मेडुला. मोस्ट इम्पॉर्टंट स्टेटमेंट. आता ब्रेनचे जे वेंट्रिकल्स आहेत ते मी तुम्हाला समजावून सांगतो आणि मग ड्रॉ करून पण दाखवतो. आतनं ब्रेन पोकळ आहे, कॅव्हिटीज आहेत, व्हेंट्रिकल्स म्हणतो आपण त्याला, आणि त्याच्यामध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड भरलेलं आहे. रिनोसिल, ऑल्फॅक्टरी लोबच्या कॅव्हिटीजना आपण म्हणतो रिनोसिल, बट दे आर ॲब्सेंट इन ह्युमन.
लॅटरल व्हेंट्रिकल्स और पॅरासील, दोन सेरेब्रल हेमिस्फियर मध्ये आतनं ज्या पोकळ्या असतात त्याला म्हणायचं लॅटरल व्हेंट्रिकल्स, अँड दे आर लाइन्ड बाय एपेंडायमा सेल्स, आणि यामध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड भरलेला आहे. These two ventricles are opens into third ventricle of diencephalon called as diocele by foramen Monro. या डायोसिल मध्ये अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस असतात, त्यातून सेरेब्रोस्पायनल फ्लुइड सिक्रीट केलं जातं. ऑप्टोसिल, ऑप्टिक लोबच्या कॅव्हिटीज ना ऑप्टोसिल म्हणतो, पण आपल्यामध्ये कॅव्हिटीज या नसतात. मायलोसिल, मेडुला ऑब्लॉंगिटाची जी कॅव्हिटी आहे तिला मायलोसिल, मेटासिल असं नाव आहे. फोर्थ व्हेंट्रिकल आपण म्हणतो. इपिसील, फिफ्थ व्हेंट्रिकल, कॅव्हिटी ऑफ सेरेबेलम, बट ह्युमन in human it is absent. Aqueduct of Salvis, थर्ड आणि फोर्थ व्हेंट्रिकलच्या मध्ये एक कॅनॉल आहे, त्याला आपण ॲक्विडक्ट ऑफ सल्विस म्हणतो. आपला ब्रेन आतनं पोकळ आहे, कॅव्हिटीज आहेत त्या ठिकाणी, त्यांना आपण म्हणतो व्हेंट्रिकल्स. Ventricles are internally lined by ciliated cells called as ependyma cells. त्या सेल्स फ्लुइड, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड डायरेक्ट करण्याचं काम करतात. जे दोन सेरेब्रल हेमिस्फियर्स आहेत, या दोन सेरेब्रल हेमिस्फियर मध्ये जे व्हेंट्रिकल्स आहेत त्यांना आपण म्हणतो लॅटरल व्हेंट्रिकल्स और पॅरासील. त्यानंतर इथं आहे डायन्सेफॅलॉन. या ठिकाणी आहे डायन्सेफॅलॉन. या डायन्सेफॅलॉन मध्ये थर्ड व्हेंट्रिकल आहे, त्याला आपण म्हणतो डायोसिल. आणि हे दोन्ही व्हेंट्रिकल इथं डायोसिलला जोडले जातात बाय अन ओपनिंग कॉल्ड ॲज फोरामेन मुनरो. फोरामेन मुनरोनं ओपनिंग जे आहे फोरामेन मुनरो त्यांनी हे जोडलेले आहे. या डायोसिल मध्ये नॉन नर्वस, इथं रूफला नॉन नर्वस सेलचं पॅच आहे. या पॅचला म्हणायचं अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस, ज्यामधून सेरेब्रोस्पायनल फ्लुइड सिक्रीट केलं जातं ते अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस डायोसिल मध्ये आहेत. त्यानंतर मेडुला ऑब्लॉंगिटा मध्ये इथं आहे फोर्थ व्हेंट्रिकल. या मेडुलाच्या फोर्थ व्हेंट्रिकलला मायलोसिल और मेटासिल असं आपण म्हणतो.
This third ventricle is connected to fourth ventricle by a canal. ह्या कॅनॉल आहे, या कॅनॉलच्या साह्यानं तिसऱ्या वेंट्रिकलचं कनेक्शन फोर्थ वेंट्रिकल बरोबर आहे. दिस थर्ड वेंट्रिकल कनेक्टेड टू फोर्थ वेंट्रिकल बाय अ कॅनॉल कॉल्ड ॲज aqueduct of Salvis or Iter. Aqueduct of Salvis or Iter आपण म्हणतो. या थर्ड वेंट्रिकलला फोर्थ वेंट्रिकल बरोबर जोडण्याचं काम हा ॲक्विडक्ट म्हणजेच कॅनॉल करतो. फोर्थ वेंट्रिकलच्या रूफला इथं पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस आहेत. आणि या पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस मधून सेरेब्रोस्पायनल फ्लुइड सिक्रेट केलं जातं. त्याचबरोबर या फोर्थ वेंट्रिकल मध्ये इथं एक सेंटरला मोठं ओपनिंग आहे, त्याला म्हणायचं फोरामेन ऑफ मॅजेंडी. आणि साइडला त्याच्या दोन ओपनिंग्ज आहेत, त्यांना म्हणायचं फोरामेन ऑफ लुश्का. या ओपनिंग्ज मधून सेरेब्रोस्पायनल फ्लुइड जे आहे ते सब अरॅक्नॉइड स्पेस मध्ये येतो. त्यानंतर या फोर्थ वेंट्रिकलचं कंटिन्युएशन, या मेडुलाचंच पुढं कंटिन्युएशन होऊन स्पायनल कॉर्ड बनतो. आणि स्पायनल कॉर्डचं जे वेंट्रिकल आहे न्यूरोसील, हे या फोर्थ वेंट्रिकलचं कंटिन्युएशन होऊन पुढं न्यूरोसील कॅव्हिटी स्पायनल कॉर्डची जी आहे वेंट्रिकल ते तयार होतं. अशा प्रकारे आतनं आपला ब्रेन पोकळ आहे, व्हेंट्रिकल्स आहेत, लाइनिंग एपेंडायमाचं आहे आणि त्यात सेरेब्रोस्पायनल फ्लुइड भरलेलं आहे. आता एनसीईआरटी काय म्हणते त्याचा विचार करूया. सेरेब्रम, गायराय सल्साय मोठ्या प्रमाणावर दिसतात, कॉन्व्होल्युशन मोठ्या प्रमाणावर दिसतात इथं ब्रेन मध्ये. त्यामुळे एवढा मोठा ब्रेन छोट्याशा ब्रेन बॉक्स मध्ये ठेवला. सेरेब्रल कॉर्टेक्स कंटेन्स मोटार एरिया, कंट्रोल्स वॉलंटरी मसल मूवमेंट्स. Sensory somesthetic area controls functioning of sense organs. And association area, it is neither clearly sensory nor motor in function. It is responsible for intersensory associations, memory and communications. Cerebrum, integrated activities of different centers of cerebral cortex contains intelligence, memory, judgment, learning, thinking, articulate speech. याचे सगळे कंट्रोलिंग सेंटर्स याच्याकडे आहेत. डायन्सेफॅलॉन, त्यामध्ये इपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस आहे. पूर्वी आपण स्टडी केलाय. पण एनसीईआरटी काय म्हणते,
It is a structure around which cerebrum wraps. It is coordinating center, relay center for sensory and motor impulses. Olfactory सोडून सगळे impulses इथून पास होतात. गेट कीपर ऑफ ब्रेन म्हणतो आपण त्याला. हायपोथॅलॅमस थॅलॅमसच्या खाली आहे. इट रेग्युलेट टेम्परेचर, थर्स्ट, हंगर, इमोशन्स. हायपोथॅलॅमस सिक्रीट हॉर्मोन्स. कोणते हॉर्मोन्स? 2 हॉर्मोन स्वतः सिक्रेट करतो, एडीएच आणि ऑक्सिटोसिन पिच्युटरीचे. आणि बाकी अँटेरियर पिच्युटरी वरती सुद्धा रिलीजिंग फॅक्टर, इनिबिटिंग फॅक्टर सिक्रेट करून कंट्रोल ठेवतो. कंट्रोल स्लीप, वॉकफुलनेस, ब्लड प्रेशर, हार्ट रेट. त्यानंतर inner part of cerebral hemisphere and group of associated deep structures. सेरेब्रल हेमिस्फिअरच्या मध्ये इनर साइडला काही डीप लेवलला काही इनर स्ट्रक्चर्स आहेत, जसं अमायग्डाला, हिपोकॅम्पस, हायपोथॅलॅमस. टुगेदर कॉन्स्टिट्यूट लिम्बिक सिस्टीम और लिम्बिक लोब. काय रेग्युलेट करतात हे? सेक्शुअल बिहेवियर, मोटिवेशन्स, इमोशन्स, एक्साइटमेंट, प्लीजर, रागे, फियर, या सर्वांचे कंट्रोलिंग सेंटर या ठिकाणी आहेत. हे सेंटर इथं दाखवलेत पहा. हिपोकॅम्पस आहे, अमायग्डाला आहे, हायपोथॅलॅमस आहे, midbrain. It is located between thalamus, hypothalamus and pons. A canal, cerebral aqueduct, passes through midbrain. Midbrain consists of 4 round lobes, corpora quadrigemina. Anterior lobe is a center of visual reflexes. Posterior pair is center of auditory reflexes. इथं पहा, कॉर्पोरा क्वाड्रिजिमिना या ठिकाणी आहे. त्यानंतर हाइंड ब्रेन, सेरेबेलम, पॉन्स आणि मेडुला ऑब्लॉंगिटा. मिड ब्रेन अँड हाइंड ब्रेन फॉर्म्स ब्रेन स्टेम. लक्षात घ्या, हा ब्रेन स्टेमचा पार्ट येतो. सेरेबेलम छोटा मेंदू म्हणतो. इट हॅज व्हेरी कॉन्व्होल्युटेड सरफेस टू अकोमोडेट मोर न्यूरॉन्स. इट कोऑर्डिनेट्स मसल ऍक्टिव्हिटीज अँड बॉडी इक्विलिब्रियम. इट कन्सिस्ट ऑफ पॉन्स वेरोला आहे बघा. आता इथं पॉन्स वेरोला आहे, हा पॉन्स दाखवला आहे. It consists of fibers that interconnect different regions of brain. वेगवेगळ्या रिजनला जोडणारे ट्रॅक्ट्स या ठिकाणी आहेत. It coordinates the activities of eye and ear and regulate respiration. Medulla oblongata हा शेवटचा पार्ट. It is connected to spinal cord. It controls respiration, cardiovascular reflexes, gastric secretions, peristalsis. It also controls salivation, vomiting, sneezing, coughing, laughing. सगळे सेंटर असले आहेत तिथं.